तर आपण इथं आज स्लायडिंग जॉ जो आहे बेंच वाईसमधला सेकंड पार्ट ड्रॉ करणार आहे, स्लायडिंग जॉ. ठीक आहे, स्लायडिंग जॉ इथं बघा याच्यामध्ये बसलेला आहे. तर याला पाठीमाग नाही नटाची अरेंजमेंट आहे, हा स्क्रू आहे आणि त्याच्यानंतर हा काय करतो म्हणजे हा एक प्रकारचा व्हाईस आहे, याच्यामध्ये आपण वर्कपीस फिट करणार आहे. तर हा स्लायडिंग जॉ आहे. ठीक आहे, आपल्याला तो बनवायचा. तर इथं त्याचं डायमेन्शन ड्रॉइंग दिलेलं आहे बघा 7 नंबरला. तर सगळ्यात पहिले काय करायचं, ड्रॉइंग रीड करायचं. बघा इथं 36 आणि 9 असं डिस्टन्स दिलेलं नाही. तर हे जे डिस्टन्स आहे बघा हे याचे एवढंच आहे, सेम 64, कारण ते इथं बसलेलं आहे. ठीक आहे, तर मग पहिले काय करायचं, एक 64/45चा एक रेक्टँगल ड्रॉ करायचं. NX चालू करायचं. हे बघा इथं दाखवलं आहे. ठीक आहे, न्यू फाईल घ्यायची. इथं नाव द्यायचं स्लायडिंग जॉ. ठीक आहे, फोल्डर सिलेक्ट करा. फोल्डर NX घ्या. तुमचं जे तुम्ही कोणत्या ज्या फोल्डरमध्ये सेव्ह करताय ते फोल्डर घ्यायचं तुम्ही. नंतर इथं मिलीमीटर बघायचं आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. नंतर इथं होमवरती क्लिक करायचं. ठीक आहे, होमवरती क्लिक केल्यानंतर स्केच, स्केच नंतर एक प्लेन घ्यायचं. प्लेन घेतल्यानंतर बघा आता आपल्याला काय करायचं, पहिले एक रेक्टँगल ड्रॉ करायचं. तर रेक्टँगल घ्यायचं 36/64चा. ठीक आहे, इथे त्याची डायमेन्शन आहे बघा 64 आणि याची व्हर्टिकल हाईट 36. आता बघा याला सेंटर अलाइन घ्यायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर हे जे डिस्टन्स आहे बघा आपल्याला इथं आता हा 9 mmचा आहे, तर हे 9 करायचं. ठीक आहे, आणि इथं परत एक छोटा रेक्टँगल ड्रॉ करायचा याला टच असलेला. आणि याचं जे डिस्टन्स आहे हे किती दिलेलं आहे आपल्याला इथं 15.5. याला परत काय करायचं, सेंट्रल अलाइन करायचं, म्हणजे सेंट्रलाइज येईल ती. बघा सेंट्रलाइज झाला. आता त्याच्यानंतर नेक्स्ट बघा याला फिनिश करायचं पहिले. ठीक आहे, हे फिनिश करायचं. फिनिश केल्यानंतर एक्सक्लूड बनायचं रिव्हर्स डायरेक्शनमध्ये. आता बघा इथं याचे जे डिस्टन्स दिलेलं आहे किती दिलेलं आहे, 10 mm दिले. किती दिले, 10. इथं टाकायचं 10. ओके बटनवरती क्लिक करायचं. ठीक आहे, आता त्याच्यानंतर स्केच, याच्यावरती स्केच काढायचं. आता बघा इथं आपल्याला हा शेप ड्रॉ करावा लागेल. ठीक आहे, तर पहिले काय करायचं, एक 16 mmचं डायमीटर असलेलं होल ड्रॉ करायचं, सर्कल ड्रॉ करायचं. 16 किती त्याचा 32 रेडियस घ्यावं लागेल. ठीक आहे, 32 घ्यायचा, कारण त्याचं डायमीटर किती दिलेलं आहे, 16 दिलं आहे. आता बघा याचं हे जे डिस्टन्स आहे हे 16 पाहिजे. ठीक आहे, याला बाहेर घ्यायचं, 16 करायचं इथं, ती 16 क्लोज. त्याच्यानंतर याला सेंट्रलाइज घ्यायचं. ठीक आहे, आता बघा इथं प्रोजेक्टेड कर यूज करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, तर इथं बघा हे जे डिस्टन्स आहे हे दिलेलं नाही आता. तर हे डिस्टन्स किती असेल बघा, इथं किती दिलं आहे 22. इकडनं हे 10 mm, इथं पण हे 10च mm राहणार आहे. ठीक आहे, म्हणजे इथं काय करायचं, एक 10 mm वरती हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची. मग याचं डिस्टन्स एडिट करायचं 10. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट काय करायचं, इथून टँजंट ड्रॉ करायची. आता बघा टँजंटचा सिम्बॉल येतो. ठीक आहे,
सेम तसंच इकडच्या बाजूने पण करायची. डिस्टन्स 10. त्याच्यानंतर ना इथं एक टँजंट ड्रॉ करायची. आता बघा इथं ट्रिम ऑप्शन यूज करायचं. ट्रिम ऑप्शनमध्ये रॅपिड डायमेन्शन, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स काय करायचं बघा. आता इथं हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स दिलेलं नाही, पण इथं याच्यात दिलेलं होतं बघा. तर हे 52 आहे, कारण की दोन्हीचं सेमच प्रोफाईल. ठीक आहे, हे किती आहे 52. हे टाकायचं 52. आता बघा इकडच्या बाजून जास्त झालं आणि इकडच्या बाजून कमी झालं, बरोबर आहे की नाही. मग काय करायचं, इथं ट्रिम ऑप्शन यूज करायचं. आणि ही जी डिस्टन्स आहे बघा, ही जी लाईन आहे, ही लाईन आणि ही लाईन इक्वलाइज करायची. ही लाईन सिलेक्ट करायची आणि ही एक लाईन सिलेक्ट करायची. आणि इथं बघा इक्वल डिस्टन्स नाव असेल बघा, इक्वल लेंथ. ठीक आहे, इक्वल लेंथ करायचं. आता आलं सेंट्रलाइज. त्याच्यानंतर ना नेक्स्ट काय करायचं, ही जी ट्रिम ऑप्शन आहे याने हे ट्रिम करून टाकायचं. आणि ही जी वरची दिसतात साईडची, तर हे पण राहू द्यायचं तसंच, फिनिश. आता बघा एक्सट्रूड आणि हा मधला सरफेस सिलेक्ट करायचा आणि ह्याचं डिस्टन्स टाकायचं 22. आणि इथं बुलियनमध्ये जाऊन युनिट म्हणायचं. काय म्हणायचं, युनिट. ओके बटनवरती क्लिक करायचं. ठीक आहे, हे असं झालं. आता त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, तर इथं हे जे दाखवलं आहे बघा, इथं हे टॉपला होल ड्रॉ करायचं आहे, बॉटम साईडला पण 2 होल ड्रॉ करायचे. ठीक आहे, तर त्याचं जे त्या M6चे, तर आपण पहिले बॉटम साईडचे ड्रॉ करू. ठीक आहे, पण पहिले काय करायचं, इथं होल कमांड घ्यायची, होल, आणि हे बॉटम साईड सिलेक्ट करायची. बघा बॉटम साईड सिलेक्ट झाली. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, आता इथं होल करायची. बघा इकडच्या बाजूने 8 mm वरती आहे, पण इथं 2 पॉईंट घ्यायचे. हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट. ठीक आहे, त्याच्यानंतर ना हे जे पॉईंट आहे सिलेक्ट करायचे. हा पॉईंट सिलेक्ट केला, नंतर ना हा पॉईंट सिलेक्ट करायचा आणि याला हॉरिझॉन्टल अलाइन करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर ना परत हा पॉईंट सिलेक्ट करायचा किंवा डायरेक्ट इथं डायमेन्शन पण देऊ शकता तुम्ही. हे बघा इथं काय करायचं, डायमेन्शनवरती जायचं किंवा इथं हाय ती डायमेन्शन पण मॉडिफाय करू शकता. ठीक आहे, याला 0 करा. त्याच्यानंतर ना या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे बघा, आता हे डिस्टन्स जे हे किती आहे, तर हे 16 + 8 24 करायचं. किती, 24. क्लोज करायचं. त्याच्यानंतर ना हे जे एक्स्ट्रा आलेलं आहे बघा इथे एक पॉईंट, ह्याला डिलीट करा. नंतर ना हे जे डिस्टन्स आहे 8 करा, 8. ठीक आहे, नंतर ना फिनिश करायचं. बघा इथं 2 पॉईंट आले. आता बघा याचे 2 होल आले. तर हे जे होल आहे याची डेप्थ दिलेली आहे 16 mm. किती दिलेली आहे, 16 M6 दिलेले. मग इथं काय करायचं, 6 mm डायमीटर टाकायचं आणि डेप्थ टाकायची 16. ठीक आहे, ओके बटनवरती क्लिक करायचं. बघा आले 2 होल. त्याच्यामध्ये लगेच थ्रेड करून घ्यायची. तर थ्रेडमध्ये आता आपण सिम्बॉलिक थ्रेड करणार आहे आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता हे 2 होल झाले. त्याच्यानंतर आपल्याला आता इथं एक मोठं होल क्रिएट करायचं. परत एकदा होल आणि इथं क्लिक करायचं. ठीक आहे, आता बघा इथं हा पॉईंट आला आहे, या पॉईंटला सिलेक्ट करायचं आणि ह्याच्यावरती घ्यायचं. नंतर परत तो पॉईंट घ्यायचा किंवा हे जे डिस्टन्स याला 0 करा. हे किती करायचं, 0. ठीक आहे, आता बघा इथं परफेक्ट तो काय आला, सेंटरला आला. याला फिनिश करायचं. फिनिश केल्यानंतर बघा आता होल, या होलचं डायमीटर किती दिलेलं आहे, 12 दिलेलं आहे आणि डेप्थ जी दिलेली ती किती दिलेली आहे, 24. ठीक आहे, मग इथं काय करायचं,
1 2 आणि इथं टाकायचं 24 आणि सबस्ट्रॅक्ट करायचं. बघा हे होल सबस्ट्रॅक्ट झालं. आता त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आपल्याला आता इथं हे जे CSK होल ड्रॉ करायचे बरोबर. मग त्यासाठी एक डॅटम प्लेन घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल? डॅटम प्लेन. मग काय करायचं? स्केचच्या आधी इथं डॅटम प्लेनवरती जायचं. डॅटम प्लेन या फेसच्या अपोजिटमध्ये बघा इथं खाली डॅटम प्लेन आला, त्याची डायरेक्शन रिव्हर्स करा. आणि बघा इथं हे जे डिस्टन्स किती आहे 36 + 9 45 होतं बरोबर. मग इथं 45 टाकायचं आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर स्केच, आता हा प्लेन सिलेक्ट करायचा. बघा आता हे रिव्हर्स डायरेक्शनमध्ये आलेलं एकदा फिनिश करा. हे स्केच डिलीट करा. ठीक आहे. बघा हा टॉपचा जो प्लेन आहे ना तो प्लेन सिलेक्ट करायचा. ठीक आहे. एक मिनिट, हा प्लेन सिलेक्ट करायचा आणि स्केच म्हणायचं. किंवा डायरेक्ट काय करायचं, हा प्लेन डिलीट करा. ठीक आहे. आता काय करायचं, स्केच डायरेक्ट हा टॉपचा प्लेन सिलेक्ट करायचा. काय करायचं, टॉपचा प्लेन सिलेक्ट करायचं. ठीक आहे. एक मिनिट थांबा, ते प्लेन सिलेक्ट होत नाही. इथं काय करायचं, Ctrl Z करा. स्केच, स्केच बघा आता इथं आपण काय केलं, आता पहिले आपल्याला होल क्रिएट करायचं. ठीक आहे. मग काय करायचं, हे स्केच डिलीट करायचं. आता बघा इथं हा प्लेन सिलेक्ट, स्केच आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं एक सेंटरला एक पॉईंट घ्यायचा. आता हा पॉईंट जो आहे आपण तो दुसरीकडे घेतला, याची डायमेन्शन मॉडिफाय करायची. हे डायमेन्शन 0 करा. त्याच्यानंतर हे जे डायमेन्शन आहे हे पण 0 करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर फिनिश करायचं. हे स्केच सिलेक्ट करायचं आणि होल कमांडवरती क्लिक करायचं. बघा इथं किती 12 डायमीटर आणि 24 mm डेप्थचं होल क्रिएट करायचं, सबस्ट्रॅक्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर स्केच, इथं वरती स्केच काढायचं. बघा स्केच काढताना फक्त एक पॉईंट काढायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याची डायमेन्शन आहे बघा इथं, हे डायमेन्शन 0 द्यायचं, 0. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट हे जे डिस्टन्स आहे बघा, हे डिस्टन्स टाकायचं 11, कारण ते सेंट्रलाइज आहे इथून, या दोन्ही सेंटरला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याला फिनिश करायचं. आता बघा आपल्याला इथं काय करायचं, होल क्रिएट करायचं. काय करायचं, होल. ठीक आहे. आता होल कमांडवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पल होलचे तिथं काउंटर होल करायचं, CSK होल. ठीक आहे. आणि हे जे स्केच याला सिलेक्ट करायचं. बघा
CSK नाही, काउंटर बोर करायचं. ठीक आहे. आता बघा इथं याचे डायमेन्शन किती दिलेले आहे, 4 mm डेप्थ दिली आहे आणि वरचं डायमीटर दिलेलं नाही. पण इथं वरचं ज्याच्यामध्ये जे बसणार आहे त्याचं डायमीटर आहे किती 10 mm. ठीक आहे. मग याचा डायमीटर किती घ्यायचा, डेप्थ 4 mm घ्या, किती 4.5 घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो डायमीटर आहे हा M6चा होल आहे. ठीक आहे. मग इथं 6 टाका. त्याच्यानंतर ही जी डेप्थ आहे बघा, ही टोटल डेप्थ किती दिलेली आहे आपल्याला इथं, ही जी डेप्थ आहे ही एक तुम्ही अंदाजे घेऊ शकता. तर सपोज आपण ती काय करू, 12 mm घेऊ. ठीक आहे. आणि इथं सबस्ट्रॅक्ट म्हणायचं. त्याच्यानंतर बघा हे क्रिएट झालं आणि होल याच्यामध्ये ओपन झालं. ठीक आहे. आता काय करायचं, नेक्स्ट याच्यामध्ये थ्रेड करायची. मग इथं जायचं मोअरमध्ये थ्रेड्स आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. ठीक आहे. बघा आपण सिम्बॉलिक थ्रेड आणले. त्याच्यानंतर बघा आता इथं आपल्याला चांफर द्यायची. मग इथं जायचं चांफरवरती, चांफर 1 mm द्यायचा. हे सिलेक्ट करायचं सगळं ज्यादा ज्यादा चांफर द्यायचं ते. आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. बघा आता सगळे स्केच साईड करा. डॅटम सिस्टम पण हाईड करतो मी. ठीक आहे. आता इथं व्ह्यूमध्ये जायचं, ऑब्जेक्ट डिस्प्ले, याचा कलर आपण थोडा चेंज करू. ठीक आहे. 171 घेऊ. बघा आपण कलर चेंज केला. तर हा आपला काय आहे, स्लायडिंग जो आहे, काय आहे स्लायडिंग जो, याला सेव्ह करायचं एकदा. तर बघा याच्यामध्ये आपण कुठल्या कुठल्या कमांड यूज केल्या, एक्सट्रूड किंवा यूज केलं. नंतर होल कमांड 3 वेळेस, होल कमांड किती वेळेस यूज केली, 2 वेळेस. एकदा काउंटर बोर घेतलं आणि एकदा 3 वेळेस केली, 2दा सिम्पल होल घेतले आणि एक वेळेस काउंटर बोर घेतले. ठीक आहे. त्याच्यानंतर सिम्बॉलिक थ्रेड यूज केले आणि एक्सट्रूड कमांड आणि चांफर कमांड, या 2 कमांड यूज केला. ठीक आहे. याला सेव्ह करायचं. त्याच्यानंतर तुम्ही याचा कलर दुसरा पण घेऊ शकता. ठीक आहे. तर नेक्स्ट पार्ट जो आहे, आपण याची जी ड्राफ्टिंग आहे ती आपण नेक्स्ट याच्यात करू. आता बघा इथं आपण याचा कलर चेंज करू, कारण की आपली जी असेंब्ली इथं जर बघितलं तर आपण पहिले हा जो कलर आहे याचा दिलेला होता. ठीक आहे. तर आपण याचा कलर चेंज करू परत. याचा कलर ग्रीन करून टाकू. ठीक आहे. हा आहे आपला स्लायडिंग जॉ. त्याच्यानंतर बघा इथं याला सेव्ह करा आणि नेक्स्ट पार्टमध्ये आपण नेक्स्ट पार्ट ड्रॉ करू. याची ड्राफ्टिंग करू पहिले आणि नंतर दुसरा पार्ट ड्रॉ करू. ठीक आहे.